टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंदुदाय सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। शिवसेनेचे मुख्य नेते मामासरांचे मार्गदर्शक सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम, आज आवाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच आणि सगळ्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सगळ्यांची ओळख आहेच, वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही। एकंदरीत हा कार्यक्रम गेल्या अनेक दिवस आपण प्रत्यक्षपणे होतात ह्या कार्यक्रमाच्या, आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मागील 2-2.5 महिने जरा धावपळीचे गेले, कारण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर थोड्या आपल्या खात्यांच्या आढावा बैठका, थोड्या विभागीय बैठका असतात, आणि त्या पहिल्या 2-2.5 महिन्यामध्ये संपूर्ण गरजेचं असतं, म्हणून तारीख मला अगोदरची देता आली नाही, पण मला वाटतं ही तारीख ही योगायोगाने आजची तारीख आपण ही निवडली। शिंदे साहेबांचे वाढदिवस आणि आपल्या सरपंचाचा देखील वाढदिवस, म्हणून त्यांना चांगला योगायोग घेऊन आलेला आहे। एकंदरीत आज हा पक्षप्रवेश होत असताना मनामध्ये नक्कीच एकच विचार आहे की ज्या जिद्दीने, ज्या आपुलकीने रामदासभाईंनी ह्या खेड तालुक्याचा विकास केला, ज्यावेळेस गुहागर आणि दापोली मतदारसंघामध्ये हा खेड तालुका विभागला गेला, मला वाटतं जेवढं दुःख आपण सर्व शिवसैनिकांना किंवा ह्या 3.5 जिल्हा परिषद गटामध्ये जेवढा नागरिकांना झालं होतं, त्यापेक्षा 4 पटीने जास्त दुःख हे रामदासभाईंना त्यावेळेला झालं होतं की माझा मतदारसंघ हा विभागला गेला, आणि ह्या मतदारसंघाला आता थेट लोकप्रतिनिधी म्हणून मला आता न्याय देता येत नाहीये, कारण शेवटी स्थानिक आमदार म्हणून जबाबदारी पार पाडणं आणि बाहेरनं जबाबदारी पाडणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। परंतु आज जरी ह्या मतदारसंघाचा मी आमदार नसलो तरी सुद्धा आज महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून आज अधिकाराने आज मी सांगतोय, ज्या आपुलकीने महाराष्ट्राची सेवा तर आपण करणारच आहोत, महाराष्ट्राचा विकास हा आपण करणारच आहोत, परंतु जेव्हा आपण प्रयत्न करतो की एखाद्या जेव्हा राज्यमंत्रीसारखं जेव्हा पद आपल्याकडे येतं, तर आपल्या मतदारसंघामध्ये 4 गोष्टी जास्त व्हाव्यात अशा आपण साहजिक आपण ते प्रयत्न करतो, आणि हे प्रयत्न दापोली मतदारसंघासाठी करत असताना तेच प्रयत्न योगेश कदम गुहागर मतदारसंघासाठी देखील हा शब्द आपण सोडा आणि फक्त बोलण्यापुरतं नाही, कृती आजपासूनच आपण चालू करणार आहोत, आणि ती आपण चालू केलेली देखील आहे। आज आपण गृहराज्यमंत्रीपद हे शहरी भागासाठी आहे, शहरी म्हणजे जिथे फक्त पोलीस कमिशनर बसतात तो भाग फक्त हा गृह विभागाच्या अंडर माझ्या अंडरमध्ये आहे, परंतु उर्वरित जे 4 आपल्याकडे जी खाती आहेत ती ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे, मग ते महसूल असू द्या, ग्राम विकासासारखं महत्वाचं खातं आहे। आज आता ह्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होत असताना मी मगाशी तो अजून एक योगायोग आहे की आज आपण सरपंच म्हणून प्रवेश फक्त योगेशदारांच्या हस्ते नाही तर ग्राम विकास राज्यमंत्र्यांच्या हस्ते सुद्धा प्रवेश होतोय, हा देखील एक योगायोग आहे आणि चांगला योगायोग आहे। ते ग्राम विकास खाता आपल्याकडे आहे राज्यमंत्री म्हणून, अन्न व नागरी पुरवठा आहे, तिथे महिलांचे अनेक प्रश्न असतात, अन्न व औषध प्रशासन आहे, त्याचे देखील अनेक प्रश्न आपल्याकडे भेडसावत असतात। अशी महत्वाची खाती आपल्याकडे जे आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत, आणि ह्या खात्यांच्या मार्फत ज्या ज्या योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवणार आहे, ज्या ज्या योजना आम्ही दापोली मतदारसंघामध्ये स्वतः लक्ष देऊन राबवणार आहे, त्याच योजना आपल्या गावात देखील आपल्या भागात देखील राबवल्या जातील। अर्थ याचा फक्त असा होतो की आपल्याला कुठलाही शासकीय योजना राबवत असताना ज्या काही
प्रशासकीय कारणामध्ये आपला जे काही त्रास होतो, त्रास यापुढे आपल्या कुठल्याही नागरिकाला होणार नाही याची आपण दक्षता मी स्वतः घेणार आहे. कारण छोटी राहते या मंत्रिपदाचा काही उपयोग नाही आणि फक्त आपल्या मतदारसंघापुरता नाही. आज छोटी मी या रत्नागिरी जिल्ह्याचा मी सुपुत्र आहे. माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यावरती आता माझं बारीक लक्ष असणार. प्रत्येक तालुक्यामध्ये योग्य जाऊन स्वतः मी बैठका घेऊन ह्या चारही विभागाचा मी आढावा स्वतः घेणार आहे, स्वतः याचा आढावा घेणार आहे. आणि म्हणून मला वाटतं आपल्याला एक चांगली सुरुवात जिल्ह्यामधली मला वाटतं काही अशा मोजक्या ग्रामपंचायती आहेत ज्या महत्वाच्या आणि मोठ्या ग्रामपंचायती आहेत, त्याच्यामधली आवासी ग्रामपंचायत आहे. आणि म्हणून आजचा हा पक्षप्रवेश हा नक्कीच अतिशय राजकीय दृष्ट्या आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने याच्यापेक्षा चांगली भेटवस्तू कुठली होऊ शकते की आपण शिवसेनेमध्ये आपण वाढ केलेली आहे. आज शिवसेना पक्षामध्ये आज आपण वाढ केलेली आहे. या शिंदे साहेबांचा वाढदिवस असताना देखील मी त्यांच्या भेटीसाठी न जाता मी या पक्षप्रवेशासाठी मी आज आपल्यासोबत मी इथे उपस्थित आहे. नक्कीच ही बातमी देखील मी आजच शिंदे साहेबांना देणार आहे. नक्कीच ते देखील खुश होतील. त्याला देखील हे अपेक्षित नाहीये की मंत्र्यांनी मला पुष्पगुच्छ द्यावा, हे शिंदे साहेबांना अपेक्षित नाही. शिंदे साहेबांना अपेक्षित आहे की मंत्र्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून प्रत्येक गावापर्यंत पोहोचून शिवसेना वाढवली पाहिजे. ते कार्य आपण आज करतोय याचं नक्कीच समाधान शिंदे साहेबांना देखील मिळणार आहे. आज देखील महिना देखील आज येत असताना देखील माहिती आम्ही दिली. महिना देखील आपण देखील सर्वांनी कल्पना दिली होती की असं पक्षप्रवेश आहे. भाई देखील आज खुश आहेत आणि नक्कीच त्यांना देखील आज समाधान आहे की आज आवाजसारखी ग्रामपंचायत जिथे माझी आत्या देखील राहते आणि ते गाव माझ्यासोबत नव्हतंय, त्यामुळे आज ही देखील ग्रामपंचायत आपली झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं एक चांगलं समाधानाचं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.